CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे एका गावाला हक्काच्या पाण्यासाठी तब्बल 75 वर्ष वाट पाहावी लागली। ना पाण्याची टाकी, ना कुठली सरकारी नळ योजना। पण म्हणतात ना, जिथे सरकार हतबल होतं तिथे एका महिलेचं मातृत्व आणि नेतृत्व धावून येतं। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील न्यायदेवी गावातील महिला सरपंचाने जे केलं ते ऐकून तुमचेही डोळे पाणावतील। गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी या महिला सरपंचाने स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवलं। पहा आमचा हा विशेष रिपोर्ट। खामगाव तालुक्यातील न्यायदेवी गाव। नावामध्ये न्याय असला तरी या गावाच्या नशिबी स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही पाण्यासाठीचा अन्यायच लिहिला गेला होता। गावात ना पिण्याच्या पाण्याची टाकी, ना कोणती शासकीय नळ योजना। पाण्यासाठी दररोज मैलोनमैल भटकंती करणाऱ्या महिला जेव्हा ग्रामपंचायतीत आपल्या व्यथा घेऊन यायच्या तेव्हा महिला सरपंच वत्सला तायडे यांचं हृदय पिळवटून निघायचं। शेवटी सरकारच्या मंजुरीची वाट न पाहता या माऊलीने एक असा निर्णय घेतला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे उघडले। आमच्या गावात पाण्याची पहिले भरतीची समस्या होती। आम्ही सरपंच नव्हतो त्यावेळेस वाटेल तेवढे हाल झाले। आता आम्हाला काही सही न झालं। आम्ही स्वतःच्या एरियाचं 3 वर्ष झाले पाणी देऊन राहिलो। आता घरचे दागिने, मालकाच्या हातचे दागिने होते ते दागिने मोडून आम्ही स्वतःच्या डबल विहीर खणली आणि आता लोकांना पाणी देऊन राहिलो। पण तरी पण आम्हाला टाकी जरूर पाहिजे की या गावात तेव्हा पाण्याची समस्या मिटेल आमची। काय लोक तुमच्याकडे यायचे पाणी मागायला, काय म्हणायचे, काय सांगत होते तुम्ही त्यांना? आमच्याकडे पाणी मागायला यायचे होते तर जे पाहिजे सारखेच झाले। आता आम्हाला पाणी भरपूर पाहिजे तर आम्ही म्हटलं की आम्ही शक्यतो आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत पाण्याची समस्या मिटू, सरकारला मागणी मागू आम्ही आणि पाण्याची समस्या मिटू। आम्ही टाकीची मागणी पूर्ण आम्हाला पाहिजेतच टाकी, हेच आमची सगळी समस्या। सरपंच वत्सला तायडे यांनी स्वतःच्या खिशातून आणि मंगळसूत्र गहाण ठेवून तब्बल 6 लाख रुपये उभे केले। स्वतःच्या शेतात विहीर खोदली। एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर या विहिरीवरून गावात 7 वेगवेगळ्या ठिकाणी नळ बसवून संपूर्ण गावकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिलं। ज्या गावात थेंब थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागत होती तिथे आज या महिला सरपंचाच्या जिद्दीमुळे पाणी खेळू लागलंय। माझ्याकडे पहा, त्याला हात नका लावू तुम्ही, फक्त इकडे पहा। माझ्याकडे पाहून बोला काय काय झालं तुम्हाला आतापर्यंत। आम्ही नदीवर असं पाणी आणलं की नाही, नदी जर पाणी असलं तर विहिरे खंदून आणि झिरे खंदून लगे पाणी आणलं। पण आता कसं या 4-5 वर्षामध्ये साहेबराव ताडे आले स्वतःची विहीर केली तर आम्हाला पाण्याची जरा बरं वाटलं। तर आम्हाला असं वाटतं की घर परत आम्हाला नळ पाहिजे, अशी आमची चौकात नळ पाहिजे। आता काय झालं सांगा? जंगलातल्या इरीचं पाणी आणत जा, लय त्रास आहे मला, अजूनही त्रास आहे। वया झाल्या तरी त्रास आहे मला पाण्याचा। बरं, आता ईद झाली ही तर इर झाली तर मग तरी आता नळ योजना आणली तर फारच चांगली होईल। हा, आमच्या पुढच्या पिढीला बाहेर येईल। लय दूर पाणी आणलं, पाणी नसे गावात, अजिबात पाणी नसे। आता इरीचा फायदा झाला काय? हा, इरीचा फायदा झाला आता फायदा झाला। आता नळ योजना आली, फारच साजरी गोष्ट होईल। पाण्याची पाणीच नव्हतं ना, पाणी नव्हतं। आता भाऊ आले तेव्हापासून पाणी पिऊन राहिलो आम्ही। नाही तर आम्हाला टाइम होता, लय दूर जावं लागे 2-4 किलोमीटर पाण्याले, एवढाले हाडे घेऊन। असं म्हणतो बा मी, आता लय चांगलं केलं या भाऊनं पाणी आलं तर। हे आता टायमावर पाणी आले तर भरतो बा आम्ही, पाणीच नाही या गावात असं म्हणा। जईपासून आम्हाला पोरगा आहे, हा पोरगा तईपासून आम्हाला पाणी पोटभर भेटून राहिलं। म्हाताऱ्या माणसाचे हाल नाही, काय नाही, काहीच नाही, टायमावरच पाणी आहे। काय नाव का तुमचं? मानाव सूर्यकांता, अडनाव तायडे। स्वतःच्या शेतात विहीर खोदून गावाची तात्पुरती तहान तर भागलीये, पण ही योजना कायमस्वरूपी टिकवण्यासाठी आणि मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी गावात एका मोठ्या शासकीय पाण्याच्या टाकीची गरज आहे। हीच मागणी आता प्रशासनाकडे केली जात आहे। स्वातंत्र्य होऊन 1947 जे स्वातंत्र्य झाला तेव्हापासून गावामध्ये पाण्याची फार समस्या आहे। गावकऱ्यांनी तरी एवढी दुष्काळग्रस्त परिस्थिती असून सुद्धा अमृत महोत्सव वर्ष साजरे केलं तरी अजूनही या गावामध्ये पाण्याची एवढी समस्या आहे की गावातल्या लोकांना इथून 3-3, 4-4 किलोमीटर डोक्यावरती हंडे घेऊन पाणी घेऊन यायचे। पावसामध्ये नदीला पाणी आलं तर ती विहिरे वगैरे खोदायचे, त्यातून भरायचे। ते टेकडं असल्यामुळे तिथे बरेचसे लोक पाय घसरून पडलेत। हे समस्या आतापर्यंत कोणी मिटवली नाही। मग
आम्ही असा एक शब्द दिला होता की आम्ही गावाच्या समस्या मिटवण्याचे प्रयत्न करू. आम्हाला फार सोपं वाटत होतं की प्रशासन हे मदत करते, पण प्रशासन हे निगरगट्ट प्रशासन असल्यामुळे आमच्या आईने घरी बसून, आम्ही तर 3.5 वर्ष झालं की आईच्या शेतामधून विहीर खोदून लोकांना पाणी पाजायचो. पण यावेळेस फारच दुष्काळ असल्यामुळे त्या विहिरीचं पण पाणी पुरत नसल्याने आम्हाला नवीन विहीर खोदायचं. मग आम्ही ठरवलं घरामध्ये काय करायचं. विहीर खोदायला तर पैसे लागतील. मग आईच्याकडे काही दागिने होते, ते थोडीफार बाहेरून मदत आम्ही केली थोडीफार आणि विहीर खोदली. 6-6.5 लाख रुपये खर्च करून विहीर खोदली. गावामध्ये प्रत्येक ठिकाणी चौकामध्ये आम्ही असे नळ दिलेत. आणि पहिले कुणबी समाज आहे, ओबीसी वर्ग आहे, 350 घर आहेत जवळजवळ त्यांचे, तर त्यांना 3 नळ दिलेत. पारधी समाजामध्ये 200 घर आहेत, त्यांना 3 नळ दिलेत. आणि बौद्ध वस्तीमध्ये 2 नळ घेतलेत. अशा प्रकारे आम्ही कनेक्शन दिले. पण आम्ही जे पाठपुरावा केला की एक्झिक्युटिव्ह होते राहुल जाधव, त्यांना आम्ही ठराव घ्यायला लावला ग्रामपंचायतले, विनंती केली आणि ठराव घेऊन दिला की तुम्ही आम्हाला जलकुंभ उभारून द्या. आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने असं सरपंच आणि ग्रामसेवक यांनी ठरवलं की ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही पाण्याची व्यवस्था करू. पण त्यांनी ते केराची टोपली दाखवली त्यांना. आणि जलजीवन मिशन योजना लागू होऊन 4 वर्ष झाले. म्हणजे आई सरपंच होण्याच्या अगोदरपासून जलजीवन योजना लागू झाली. जलजीवन योजनेसाठी हे लोक गावाच्या बाहेर इथं हिवरखेड फाट्याजवळ खड्डे खोदतात आणि दाखवतात आम्ही विहीर वगैरे खोदली. आणि ते जे आहेत भूगर्भवाले त्यांचा अंदाज घेतात, पण त्या विहिरीला कधी एक थेंब सुद्धा पाणी नाही लागलं. आणि जलजीवन मिशन हे आमदाराचे काही लोक आहेत, तर त्यांच्या लोकांनाच ते ठेके देतात आणि ते पेपरवरतीच ते जलजीवन मिशन योजना लागू करतात आणि तिथल्या तिथं ते गायब होतं. अजूनपर्यंत आमच्या गावामध्ये जलजीवन मिशनचं काहीही काम झालेलं नसून ग्रामपंचायतच्या वतीनं 1 लाखची जमीन होती, ते त्यांना पाठपुरावा करून मागणी करून कलेक्टरकडे ती जागा यांना देण्यात आली जलजीवनसाठी. तरीही जलजीवनवाले फक्त मिटिंगामध्ये मशगूल असतात. जलजीवनच्या मिटिंगा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतात, त्याच्यामध्ये पैशाची उधळपट्टी करतात. आणि गावच्या लोकांना जो त्रास होतात त्या त्रासाकडे हे साफ दुर्लक्ष करतात. आता जर आम्हाला शासनाने एक जलकुंभ जरी उभारून दिलं तरी आम्ही जे विहीर खोदलेल त्याच्यामध्ये गावच्या नशिबाने भरपूर असं पाणी लागलं की खालून असे उखे लागलेले आहे. तर ते पाणी आम्ही त्या टाकी जलकुंभामध्ये लावून तिथून जर घराघरामध्ये डिस्ट्रीब्यूट केलं तर घराघराला पाणी मिळेल. पाण्याची समस्या आम्ही मिटवण्याचे फार प्रयत्न करत आहोत. शासनाने थोडी जरी मदत केली जलकुंभापुरती तरी गावातली समस्या एकदम मिटून जाईल. CCN न्यूज बुलढाणा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.